पिंपरी चिंचवडमध्ये 26 ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाचे नगरसेवक झाले। कुठलाही अभ्यास नसताना फक्त जाती द्वेष ह्या बिंडोकाला कळलं पाहिजे। गेल्या 2-3 वर्षांमध्ये जातीत भांडण लावण्याचं काम कोणी केलं? सौ चुहे काके बिल्ली चेली हाजको असाही परिस्थिती जरांगीची झाली। गरीब मराठ्याच्या तळतळाट आणि याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। काल सोलापूरच्या सभेमध्ये किंवा रॅलीमध्ये मनोज जरांगेंनी सरकारवर आरोप केला की ओपनच्या जागेवर ओबीसीचा महापौर बनवला, परंतु ह्या 5वी नापास जरांगेला खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये 26 ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाचे नगरसेवक झाले आणि ओबीसींचं राजकीय हत्या केली। त्यावेळी हा जरांगे कुठं होता? पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा 26 नगरसेवक ओबीसीच्या जागेवर, राखीव जागेवर, तिथं सुद्धा त्यांनीच घुसखोरी केली। मग त्यावेळेस जरांगे कुठं होता? परंतु खुली जागा, आणि खरं तर जरांगेला हे कळालं पाहिजे की खुली जागा ही त्या जागेवर कोणीही निवडणूक लढू शकतं, त्या जागेवर कोणीही पद भूषवू शकतं आणि खुल्या जागा या सर्वांसाठी खुल्या असतात। परंतु कुठलाही अभ्यास नसताना फक्त जाती द्वेष आणि पुन्हा बोलताना काय बोला किंवा या सरकारने कुठतरी जात काढली आणि जातीत भांडणं लावण्याचं काम केलं। अरे ह्या बिंडोकाला कळलं पाहिजे, गेल्या 2-3 वर्षांमध्ये जातीत भांडणं लावण्याचं काम कोणी केलं? गोरगरीब नाव्यांचे दुकानं जाळण्याचं काम केलं, हॉटेल जाळल्या, दुकानं जाळले, दुकानं फोडले, गाड्या फोडल्या ओबीसी नेत्यांच्या। आणि बोलतंय कोण? अरे म्हणजे सौ चुहे काके बिल्ली चेली हाजको असाही परिस्थिती जरांगीची झाली। आणि दुसरी गोष्ट, तिथंच असं बोलत असताना जाती व्यवस्थेला आपण थारा दिला नाही पाहिजे म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं कुठंतरी रक्ताने हात माखलेल्या भंगार जातीला, म्हणजे वंजारी समाजाला तिथं सुद्धा टार्गेट करायचं। म्हणजे खरं तर ओबीसींच्या जातीतील ओबीसी नेत्यांची विष्ठा खाल्ल्याशी याला करमतच नाही। फक्त उपदेश द्यायचा की बाबा आम्हाला सगळे एक पाहिजेत, आणि तुम्ही ओबीसींच्या ज्या राज्यामध्ये ओबीसींच्या जागेवर घुसखोरी केली त्यावर जरांगेंनी बोललं पाहिजे ना, तिथं उत्तर दिलं पाहिजे। तिथं मग म्हणलं पाहिजे ओबीसी जागा ओबीसीलाच मिळाली पाहिजे। त्यावेळेस ओबीसी म्हणेन गो आम्ही सगळे एकत्र आहोत, परंतु अतिशय ओबीसीवर अन्याय करायचा आणि पुन्हा कुठंतरी ओबीसींना दिशाभूल करण्याचं काम केलं। धनगर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी सुद्धा यांनी मोठा प्रयत्न केला, परंतु आता ओबीसी समाज दूधखुळा राहिलेला नाही। आणि खरं तर गरीब मराठ्यांना हे कळलं पाहिजे, गरीब मराठा समाजाची यांनी सातत्यानं फसवणूक चालली, कारण की प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करतोय। प्रस्थापित मराठे जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजे, पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे, नगरपालिका महानगरपालिकामध्ये गेले पाहिजे, विधानसभेमध्ये गेले पाहिजे, लोकसभेमध्ये गेले पाहिजे, त्यांच्या सुपाऱ्या घेऊन हे काम करतोय। आणि याला गरीब मराठ्यांशी काय घेणे देणे नाही। खरं तर याच्या आंदोलनामुळं कुणबी प्रमाणपत्र निघल्याने ओबीसींची राजकीय हत्या होती, परंतु शिक्षणामध्ये मराठ्यांचं सुद्धा नुकसान झालंय, ओबीसींचं सुद्धा नुकसान होतंय, म्हणजे त्यामध्ये कुणालाच काही मिळत नाही। त्यामुळं गरीब मराठ्यांनी खरं तर आपल्या चष्म्यातून बघावं, गरीब शिक्षण घेणाऱ्या गरीबाच्या मुलांनी आपल्याला काय मिळतंय शिक्षणात याचा अभ्यास करावा। कुठंतरी ओबीसींचं राजकीय हत्या होती, त्याचा आसुरी आनंद घेण्यात जरांगे मग्न असताना, जरांगे व्यस्त असताना आपण याचा विचार केला पाहिजे। आणि खरं तर येणाऱ्या काळात गरीब मराठ्यांचं याला तळतळाट लागन, गरीब मराठ्याच्या तळतळाट आणि याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि एक दिवस हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, एक दिवस हे स्वतःच्या कर्मानं आणि स्वतःच्या काहीतरी या चुकामुळं हे पागल होऊन आत्महत्या करील। आणि पुन्हा त्यावेळी सुद्धा ओबीसी नेत्यांचं, ओबीसी समूहाचं आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम करण, त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम काम करण्याचं काम करण, कारण की हे पिसाळलेलं खरजुलं कुत्रं हे पागल झालेलं आहे, याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे। खरं तर हे पिसाळलेल्या कुत्र्यांनी ते गरीब मराठा समाजाचं लेकरू, गरीब मराठा समाजाचा लेख अमोल खुने, ज्यांनी कोपर्डीमध्ये याच्या इशाऱ्यावर मोठे म्हणजे आंदोलन केलं, काय जे असेल याच्या इशाऱ्यावर कुटाने केले, आणि यांनी ते अमोल खुनेला फसवलं। मग आता अमोल खुने याच्यावर आरोप करतोय, त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून अमोल खुनेनी पत्रकाराने अमोल खुनेवर प्रश्न विचारला की धनंजय मुंडेचं नाव घेतो। अरे धनंजय मुंडेचा, छगन भुजबळांचा, वडेट्टीवारांचा, पंकजाताईचा, ओबीसी नेत्याचा काय संबंध आहे? त्या तुझ्या सहकारी अमोल खुने तुला प्रश्न विचारतो, त्याचा उत्तराला बगल देऊ नको ना। त्यांचेच ते खरं तर बारसकर महाराजावर यांनी चुकीचे आरोप केले, स्वच्छ असणारे बारसकर महाराज यांच्यावर चुकीचे गलिच्छ आरोप केले, त्याच्यावर आज बारसकर महाराज बोलतात, त्याला बगल देण्याचं काम करतोय आणि कुठेतरी विषय डायव्हर्ट करण्याचं काम करतोय। परंतु या राज्यातील सर्व जनतेने आता अभ्यासपूर्ण ऐकलं पाहिजे आणि त्याच्यातून खरं तर संशोधात्मक
विचाराने आपण बघितलं पाहिजे. याला गरीब मराठ्यांशी काही घेणे देणं नाही. गरीब मराठ्यांचं मै गरिबांच्या लेकरासाठी काम करतोय म्हणायचं, गरीब मराठ्यांच्या लेकरासाठी काम करतोय म्हणायचं. फक्त याच्यासाठी काम करतोय ज्याची 5,000चा मोबाईल वापरायची ऐपत नव्हती, त्याच्या कुटुंबामध्ये सगळ्यांना आयफोन मिळायला लागले, करोडो रुपयाच्या गाड्यामध्ये हे फिरायला लागले, मोठमोठ्या कॉलेजमध्ये यांचे ॲडमिशन व्हायला लागले. आणि आता फक्त गरीब मराठा म्हणायचं आणि गरीब मराठा गरीबच ठेवायचा, प्रस्थापित मराठ्यांना प्रस्थापित करायचं, त्यांचं वाटोळं करायचं आणि गरीब मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसायचे. हे येणाऱ्या काळात गरीब मराठ्यांना ज्यावेळी कळल त्यावेळेस गरीब मराठे याला बुटाडाने हल्ल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.